आरोपांच्या माऱ्यानंतर बिट्स हॉटेलच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाट यांचा निर्णय। आरोप करणाऱ्यांनी नव्यानं निघणाऱ्या निविदेत भाग घ्यावा, शिरसाटांचं अंबादास दानवेंना आव्हान। निवडणुका असल्यानं घाईघाईत निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे दिले, अजित पवारांनी केली चूक मान्य, पण वर आता कारवाई करून फायदा काय, अजितदादांचं वक्तव्य। नाशकात 2 राजकीय नेत्यांच्याकडच्या लग्नाची चर्चा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याच्या घरच्या लग्न सोहळ्याला शिंदेंची हजेरी, संजय राऊतांचीही उपस्थिती, तर फडणवीस पुतण्याच्या लग्नासाठी नाशकात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना पूर्ण करा, निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना, तर सरकारही याच आठवड्यात प्रभाग रचना सादर करण्याची शक्यता। कोकणात महायुतीतला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर, आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवींचा पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरेंवर निशाणा, तर अवकातीत रहा आनंद परांजपेचा पलटवार। महाराष्ट्र एटीएसचे मुंबई ठाण्यातील 15 ठिकाणी छापे, 2002 आणि 3 मधील मुंबईतील स्फोटाचा दोषी साकीब नाचनच्या घराचीही झाडाझडती, 2 जणांना अटक तर 10 जण ताब्यात। वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी गजाआड असलेल्या लता आणि शशांक हगवणेंची म्हाळुंगे पोलीस घेणार कस्टडी, जेसीबी विक्रीच्या नावाखाली 11 लाखांचा गंडा घातल्याचं समोर। संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातल्या विवाहितेला मारहाण प्रकरणी पतीसह 6 जणांना अटक, एबीपी माझानं बातमी लावून धरल्यामुळे पोलीस तपासाची चक्र वेगानं फिरली। राज्यात कोरोनाचा वाढता धोका, दिवसभरात कोरोनाच्या 59 नव्या रुग्णांची नोंद, मुंबईत सर्वाधिक 20 नवे रुग्ण, तर पुण्यात 17 रुग्णांची नोंद। 15 जूनला होणारी नीट पीजी परीक्षा स्थगित, सुप्रीम कोर्टाचे आदेश, परीक्षेची नवीन तारीख केंद्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा मंडळ लवकरच जाहीर करणार। युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला, ड्रोनद्वारे रशियातल्या 5 एअरबेसवरची 41 लढाऊ विमानं पाडली, रशियाचाही दुजोरा।